महाराज ही आमची दौलत आहे, महाराजांना आम्ही स्वतःच्या आदरस्थानी मानतो. काय दिलं इथल्या माणसांना? कायम प्रश्न पडतो महाराजांना काय काय होतं महाराजांकडे काय? सरदाराचा पोरगा छत्रपती झाला होता, पण प्रवास सोपा होता? महाराजांनी एक गोष्ट कमवली. माझं कायम राजकीय लोकांना सांगितलं असतं की महाराजांच्या चरित्रातनं फक्त अफजल खानाचं पोट आणि शाहिस्ते खानाचं बोट इथवर काही घेऊ नका. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे निष्ठा. निष्ठा ऐकायला सोपं जातं, निष्ठा अंमलात आणायला जिगर लागते, काळीज लागतं, सगळं सोडून द्यावं लागतं. एकदा तानाजी महाराज मालुसरे आले राजांना भेटायला. राजा, पोराच्या लग्नाचं पत्रिका काढल्या बरं का, आणि तुम्हाला लग्नाला यायला लागते बरं का. राजा, लगीन तेवढं पोराचं चुकवायचं नाही बरं का. राजा म्हणले, अरे ताना, पोराचं लगीन काढलं सोय, अरे कोंडाने गायचा म्हणी म्हणतो, तू लगीन आवरून घे, तोवर आम्ही कोंडाला जिंकून येतो. ताना म्हणला, राजा कोंडाने घ्यायचं म्हणताय? राजा, आधी लगीन कोंडाण्याचं, मी निघालो. राजा, अरे ताना, तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही नाही राजा, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. गेला 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 तानाजी असा गेला, रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही. गेला ताना, निघून गेला. गड आला पण सिंह गेला. पण महाराजांनी काय केलं माहितीये? महाराजांनी या रायबाचं लग्न लावून दिलं. आमचा जीवा माला, आमचा शिवा काशीत. शिवा आला राजांना भेटायला. राजा, एकदा संधी द्या बरं का, एकदा संधी द्या फक्त. आजपर्यंत शिवा काशीत नाही म्हणून लय फिरलो, एकदा संधी द्या. शिवाजी राजा म्हणून मरतो. काय जिगर आहे होत्या सांगण्यात. मध्यंतरी म्हणजे माझा जन्म व्हायच्या अगोदर एक मराठी चित्रपट आला होता शिवरायांवरती. राजा शिवछत्रपती असं काहीतरी त्या चित्रपटाचं नाव होतं. जुनी पिढी आहे त्यांनी बघितलं असेल की त्या चित्रपटामध्ये एक सीन होता. त्या दिग्दर्शकानं सांगितलं की जेव्हा तो आम्ही सीन शूट करत होतो त्यावेळी तो जो शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये जो अभिनेता होता तो घोड्यावरती बसायचा, घोडा ताणायचा. सीन असा होता की घोडा पळत येणार, कटड्यावरती जाणार, दोन्ही पाय वरती करणार आणि घोडा थांबणार. आणि ती मालिकेची स्टार्टिंग होती त्या चित्रपटाची. त्यांनी असं सांगितलं की आम्ही जेव्हा तो सीन शूट करायला लागलो, घोडा पळत यायचा, तो घोड्याच्या आवेशाने तो राजांचा वेश घेतला माणूस, तो अभिनेता सुद्धा त्यात ताकदीनं बसायचा. पण जेव्हा घोडा पळत येऊन कटड्यावरती दोन पायावरती उभा राहायचा, घोडा कॉन्फिडन्स न उभा राहायचा, पण महाराजांचा वेश घेतलेला माणूस डगमगायचा. त्याला भीती वाटायची, यदा कदाचित घोडा थांबला नाही म्हणजे काय करायचं. मरणाची भीती प्रत्येकाला आहे, संभाजी महाराजांना सोडून. त्याला प्रश्न पडला की मेलं तर जर घोडा नाहीच थांबला तर काय करायचं. तर दिग्दर्शक साहेब म्हणाले की मी त्याला फक्त एक वाक्य सांगितलं, लेका लक्षात ठेव, तू साधा माणूस नाही बरं का, तू शिवाजी महाराजांच्या अंगावरती कपडे घातलेत, लक्षात ठेव, मेलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील. झालं, सांगितलं त्याला. दुसऱ्या क्षणी तो सीन योग्यरित्या शूट झाला. काय हो, एक वाक्य, मेलास तरी शिवाजी महाराज म्हणून मरशील, एक वाक्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देऊन गेलं. आमच्या इथं चाकणचा किल्ला आहे, बड़ा चकोट किल्ला. किल्ला बघा कसा आहे. तुम्ही कधीतरी संभाजीनगरला गेला तर दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्याला चारी बाजूला खंदक आहे. खंदक म्हणजे काय, चारी बाजूला कोरले असं कॅनल सारखं बांधलंय आणि त्याच्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये मगरी सोडलेत. किल्ल्यावरती जायला न्यायला फक्त एक वाटा, एक लाकडी पूल. महाराजांची दूरदृष्टी बघा. राजे एकदा त्या किल्ल्यावरती गेले, तो दौलताबाद किल्ला सगळा महाराजांनी बघितला. इंदलकरांना म्हणाले, इंदलकर किल्ला कसा आहे इंदलकर. इंदलकर म्हणाले, महाराज अतिशय सुंदर किल्ला आहे, सुबक किल्ला आहे, किल्ला खूप आवडला. इंदलकर किल्ला छान आहे, किल्ला सुंदर आहे, पण इंदलकर या किल्ल्यामध्ये एक चूक आहे. महाराज माझ्या लक्षात नाही आलं म्हणाले. इंदलकर या किल्ल्यामध्ये एक चूक आहे, ती चूक अशी, या किल्ल्याला जायला आणि यायला फक्त एकच दरवाजा आहे. इंदलकर या किल्ल्याला दुसरा दरवाजा पाहिजे होता. यदा कदाचित सैन्य फितुरीनं वरती आलं, गड ताब्यात गेलं तर गडावरच्या सैन्याने जायचं कुठं. इंदलकर स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांना दुसरा दरवाजा तयार करायला लागा. स्वराज्यातला प्रत्येक किल्ल्याला दुसरा दरवाजा तयार करा. इंदलकरांनी स्वराज्यातल्या सगळ्या किल्ल्यांना दुसरा दरवाजा तयार केला. रायगड इंदलकरांनी बांधला. त्या रायगडाला सुद्धा दुसरा दरवाजा, त्या दरवाजाचं नाव वाघ दरवाजा. दूरदृष्टी बघा महाराजांची. महाराजांचं हे वाक्य सत्यात अवतरलं. सत्यात अवतरलं म्हणजे काय झालं, जेव्हा राजाराम महाराज हे गडावरती होते आणि संपूर्ण रायगड ज्यावेळी जाफर खानानं ज्यावेळी जाळला होता संपूर्ण,
काफी खान वगैरे ते सगळे होते त्यावेळी तिथे. त्यावेळी रायगड संपूर्ण जळत होता आणि जळताना रायगड ताब्यात घ्यायचा, जायचं कुठून? त्यावेळी राजाराम महाराज, तर्राणी मासाहेबा आणि सगळं सैनिक वाघ दरवाजाच्या साह्यानं जिंजी किल्ल्यावरती गेलं, सुखरूप गेलं जिंजी किल्ल्यावरती. ही महाराजांची कल्पना होती. रायगड कधी बघितलाय का हो? रायगड कधी बघितलाय? महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय. आयुष्यात माझं कायम सांगणं असतं, आयुष्यात लग्न जाण्यावरती एक वेळ महाबळेश्वरला नाही गेला तरी चालेल, पण आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे माहिती आहे? आता माझे मुस्लिम बांधव इथे, त्यांना माहिती आहे की मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण माझं कायम सांगणं असतं की जसं त्या धर्माचं त्या लोकांना हजला गेल्याशिवाय जसं मुस्लिम धर्माचं आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. रायगड महाराजांचा गड, महाराजांनी बांधला. महाराजांनी कोणाच्या साह्याने बांधला? हिरोजी इंदलकर. रायगडावरती गेल्यावरती आपण काय बघतो? रायगडावरती गेल्यावरती आपण म्हणतो गाईड्सला, मला महाराजांची तोपशाळा बघायची आहे, मला महाराजांची हत्तीशाळा बघायची आहे, मला महाराजांची घोडशाळा बघायची आहे. इथून पुढे रायगडावरती गेल्यावरती त्या गाईड्सला सांगायचं, एकदा मला महाराजांचं शौचालय दाखवा. तुम्हाला माहिती आहे 350 वर्षापूर्वी महाराज शौचालय वापरत होते. 350 वर्षापूर्वी विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र रायगडावरती बघायला मिळतं. बरं राहू दे, ते डोंगरातला किल्ला आहे, केला असेल समुद्रात शौचालय महाराजांनी उभा केलं. सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी जाऊन बघून या. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र बघायला मिळतं. जगातला पहिला इंजिनियर आहे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या मते बरं का, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला वाटतं का नाही, मला वाटतं की जगातला असा पहिला इंजिनियर आहे ज्यानं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. माणसं स्वतःच्या कार्यकर्त्याची गॅरंटी देत नाहीत, महाराजांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. कुठे दिले? रायगडावरती गेल्यावरती एक पत्र आहे, दगडात कोरलेलं शिलालेख. त्या शिलालेखात असं लिहिलंय, याव चंद्र दिवा करोती. जोपर्यंत, महाराजांचं वाक्य बरं का, माझं नाही, महाराज असं म्हणतात, जोपर्यंत पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा दगड आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. पहिला इंजिनियर आहे स्वतःच्या वास्तूचं. आणि काय हो, असं नाही बरं का 1 वर्ष वॉरंटी 1 वर्ष गॅरंटी, हे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत इथली वास्तू, इथला पत्थर ना पत्थर टिकेल. आपली पिढी भाग्यवान आहे, आपल्याला तो गड बघायला मिळतो. किती वर्ष झाली हो, काल बांधलेला रस्ता टिकत नाही. सातारला गेल्यावरती एक पूल आहे, शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आहे, 350 वर्ष झाली आज ही पूल आहे. का हो, काय महाराजांनी काय नेमकं काय घातलं असेल हो त्यात? महाराजांनी एक मिक्सचर वापरलं. कुठले मिक्सचर माहिती आहे? महाराजांनी त्या मिक्सचर वापरलं. त्या मिक्सचरचं नाव, त्या सिमेंटचं नाव इमानदारी. कुठंच टक्केवारी ठरली नव्हती, बाबा 2% ह्यात घे, इंजिनियरचे 2% त्यात घे, नाही हो, प्रश्नच नव्हता. का कायम प्रश्न पडतोय बाबा ह्या लोकांनी महाराजांना काय दिलं, महाराजांनी यांना काय दिलं? तर महाराजांनी या लोकांना स्वतःचं प्रेम दिलं. महाराजांनी स्वतःच्या स्वराज्याचं नाव काय ठेवलं? स्वतःच्या राज्याचं नाव काय? स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. तुला वाटतं तुझं राज्य सुखरूप राहावं, तुला वाटतं तुझ्या स्वराज्यामध्ये काहीतरी माय माऊलीचं तुझ्या संरक्षण व्हावं, तुला वाटतंय ना, तू कर, तू लढ. इथली जनमानसं शेतकऱ्याच्या पालावरती जाऊन उभा केली. महाराज एकदा सैन्याचा वेश घेऊन सतत चालत होते. एक शेतकऱ्याचं 12 वर्षाचं पोरगं आलं, त्याला सांगितलं होतं एवढंच, त्यानं कधी महाराजांना आयुष्यात बघितलं नाही. त्याला एवढंच त्याच्या वडिलांना सांगितलं होतं, बाबा आपल्या राजानं सांगितलंय स्वतःच्या शेतीची राखण स्वतः करायची. कोणी यवन आला, स्वतःच्या शेतीची राखण स्वतः कर. महाराज एकदा सरदाराचा एका दुसऱ्या वेश घेऊन आले होते, मुघल सरदाराचा. त्या 12 वर्षाच्या पोरानं बघितलं, त्याच्या पुढ्यात जाऊन उभं राहिले महाराजांच्या. अय कुणीकडे म्हणला? राजा म्हणला, अरे चला रे, खबरदार जरा टाच मारून झालं पुढे चिंदड्या, उडवीन राई एवढ्या.
12 वर्षाचं पोरगं, काय जिगर आहे हो. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंदड्या उडवीन राही राही एवढ्या. ही जिगर आहे ना, ही जिगर इथल्या मातीमध्ये महाराजांनी निर्माण केली. तुम्हाला माहिती आहे आपल्या मातीचा रंग लाल आहे का? या मातीचा रंग लाल यासाठी झाला, काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय, त्यावेळी मातीचा रंग लाल झाला. उगाच हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला नाही गेला. काही लोकांनी या सह्याद्रीमध्ये स्वतःची जिवंत स्मारक जिवंतपणीच करून घेतलीत. काही लोकांनी स्वतःच्या कत्तली देशासाठी देऊन गेल्यात. त्यामुळे सह्याद्रीची उंची आज आसमानाला भिडायला गेली. इथला मातीचा कधीतरी एखादा ढेकूळ घ्या पाण्यावरती टाका, त्या पाण्यावरती आलेला लाल तरंग हा मर्द मावळ्यांच्या रक्ताचा असेल. त्या राजांनी इथल्या माणसांना, जर आज महाराज असते तर महाराजांना काय वाटलं असतं? बाबा, जाती जातीत विघाडलेली माणसं, पक्षात विभागलेली माणसं, रातीत पक्ष बदलणारी माणसं, महाराजांना वाईट वाटलं असेल. महाराज म्हणले असते, बाबा का म्हणून या मातीत मी जन्म घेतलो,